नमस्कार, जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. टेट 2025 ची सर्वांची तयारी सुरू आहे. यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मॅथ्स आणि रिझनिंग या विषयांना जास्त प्राधान्य खऱ्या अर्थानं दिलं पाहिजे. मात्र त्याचबरोबर मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणावरही काही प्रश्न असतात. मराठी भाषेचं तुमच्याकडे असलेलं कौशल्य आणि इंग्रजी भाषेचं तुमच्याकडे असलेलं कौशल्य, विशेषतः इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्या इम्पॉर्टंट टॉपिक संदर्भात आपण पहिल्या लेक्चरमध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे. यामध्ये आपण स्पॉट द एरर कशा पद्धतीने त्या ठिकाणी शोधायचे आहेत, एरर नेमकं कोणत्या वाक्यामध्ये आहे, म्हणजे दिलेलं जे वाक्य असतं त्यातल्या कुठल्या सेगमेंटमध्ये ते एरर आहेत ते आपण कशा पद्धतीने शोधायचे. मग त्याच्यामध्ये टेन्स असतील, आर्टिकल्स असतील, त्यानंतर क्वेश्चन टॅग असतील, नाऊन असतील, या संदर्भात आपण सविस्तर स्पॉट द एररचे प्रश्न जे आहेत ते 2 लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आता पुढचा जो टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे तो 2017 आणि 2022 या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आले होते त्यातल्या काही प्रश्नांचा सराव, काही महत्वाच्या प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत की त्याच पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आता टेट 2025 ला सुद्धा येणार आहेत. म्हणजे IBPS पॅटर्ननुसार काही प्रश्न असतात, म्हणजे 2017च्या टेट परीक्षेमध्ये आणि 2022च्या टेट परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आहेत ते आता आपण सविस्तरपणानं पाहणार आहोत. तत्पूर्वी टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर कोणी जर चॅनलला नवीन असेल तर त्यांनी चॅनल आता सबस्क्राईब करा. इतर जी महत्वाची माहिती आहे की जे अनेक उमेदवार कमेंट करतायत त्या संदर्भात आपण नंतर सविस्तर चर्चा करू. तत्पूर्वी आता आपण महत्वाचे जे 2017 आणि 2022 ला जे IBPS न प्रश्न दिले होते त्या अनुषंगाने आपण 2017 ला IBPS न परीक्षा घेतली नव्हती, मात्र 2022 ला IBPS न घेतलेली होती. ते प्रश्न आणि 2017चे काही प्रश्न आपण जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत. तर त्या अनुषंगाने आपण इम्पॉर्टंट प्रश्नावर चर्चा करायची आहे. तुम्ही पाहू शकता 2017 आणि 2022 मध्ये आलेले काही महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आहेत. तर बघा इथं हा प्रश्न या ठिकाणी आहे, पहिलाच प्रश्न आहे की चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. आता इथं अपोजिट म्हटलेला आहे आणि दिलेला शब्द काय आहे? अडल्ट्रेशन. आता या अडल्ट्रेशन शब्दाला कोणता आपल्याला शब्द शोधायचा तर अपोजिट, त्याला विरुद्धार्थी असणारा शब्द. म्हणजे याचा जो अर्थ आहे तो आपल्याला प्रथमतः समजला पाहिजे. याचा अर्थ ज्याला आपल्याला समजेल त्याला प्रत्येकाचा आपण पर्यायामध्ये जे प्रश्न असतात, पर्यायामध्ये जे ऑप्शन असतात त्यामध्ये अतिशय सोपे ते पर्याय असतात. जर मुख्य दिलेला शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला की इथं आपल्याला अर्थ लावता येतो. तर या अडल्ट्रेशनचा अर्थ होतोय भेसळ. भेसळ असा त्याचा अर्थ होतोय. मग आता या भेसळला विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. मग बघा प्युरिफिकेशन, आपल्याला माहिती आहे प्युरिफिकेशन म्हणजे स्वच्छ अशा पद्धतीने होतं. कंटेमिनेशन म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ होतोय घाण. पोल्युशन आपल्याला माहिती आहे प्रदूषण. आणि ब्रायबेरी याचा सुद्धा अर्थ घाण. अशा पद्धतीनेच त्याचा सुद्धा अर्थ त्या ठिकाणी होतोय. म्हणजे हे सगळे पोल्युशन असेल, ब्रायबरी असेल आणि कंटेमिनेशन असेल, हे सगळे समानार्थी शब्द आहेत याला अडल्ट्रेशनला. त्यामुळे याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगितलाय. त्यामुळे प्युरिफिकेशन हा पर्याय क्रमांक 1 जो आहे तो त्याचा बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सिमिलर वर्ड, अपोजिट वर्ड अशा पद्धतीने ते प्रश्न येतात. लक्षात आलं? पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल बद्दल मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे. आता आर्टिकलवर बघा, ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराइव्ह. ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी आहेत. इथं बघा ऑप्शन थोडे खाली गेलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे द, दुसरा ऑप्शन एन आहे, तिसरा ए आहे आणि चौथा जो आहे नो आर्टिकल रिक्वायर्ड. आता यामध्ये बघा की काय नेमकं येतं. इथं काय म्हटलेलं आहे, आपल्याला ज्यावेळेला आर्टिकल वापरायचा असतो त्यावेळेला आर्टिकलच्या पुढचा जो शब्द आहे तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे फर्स्ट हा शब्द आहे, मग फर्स्टच्या अगोदर आपण काय वापरतोय द. निश्चिततादर्शक हा उपपद जो आहे तो आपण त्या ठिकाणी वापरतोय. लक्षात आलं? सुपरली डिग्रीच्या पूर्वी सुद्धा आपण द वापरतो. निश्चित घटक असेल तर द वापरतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जे आहे ही वॉज द फर्स्ट मॅन टू
अराईव्ह, अशा पद्धतीने त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. आता दिलेल्या वाक्याला एखादा दुसरा कोणता शब्द असेल, इथं दिलेल्या 4 शब्दांपैकी कोणता शब्द असेल ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. बघा, द स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज अँड कल्चर्स अँड देअर डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे. म्हणजे मानवी सोसायटीज, मानवी समुदाय असेल, त्यानंतर त्यांची संस्कृती असेल, त्यांचा अभ्यास करणारं कोणतं शास्त्र आहे, काय कोणता शब्द आहे त्याच्यासाठी जो आपण त्यासाठी वापरतो. तर बघा, अँथ्रोपॉलॉजी आहे, कॅलिग्राफी आहे, कोरिओग्राफी आणि सायकोथेरपी आहे. आता कॅलिग्राफी असू शकत नाही, कोरिओग्राफी सुद्धा असू शकत नाही, सायकोथेरपी सुद्धा असू शकत नाही, तर त्याला अँथ्रोपॉलॉजी म्हणतात. तर अँथ्रोपॉलॉजी हा पर्याय क्रमांक 1 ह्या पूर्ण सेंटेन्स साठी हा शब्द आहे, लक्षात घ्या. लक्षात आलं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली म्हटलेला आहे. 4 शब्द आहेत. थोडं पीपीटी बनवताना गोंधळ झालेला आहे थोडा. इथं बघा, आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. म्हणजे 4 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. त्या 4 ऑप्शन मधला एक शब्द असा आहे की ज्याचं स्पेलिंग चुकीचं आहे. बघा, एम्प्लिफायर, याच्यामध्ये तुम्हाला स्पेलिंग बरोबर वाटतं का? तर अजिबात नाही. या एम्प्लिफायरचं स्पेलिंग चुकलेला आहे. इथं या डबल ईच्या ऐवजी इथं पाहिजे आय. इथे अकॉर्डियन, याचा अर्थ बरोबर आहे. अकॉर्डियनचा अर्थ समजून घ्या, काय ते एक वाद्य आहे अकॉर्डियन. अकॉर्डियन. मॅच्युअर हा सुद्धा, त्याचं सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. आणि खाली जो चौथा आहे, चौथा ऑप्शन आहे एथिएस्ट म्हणजे नास्तिक, तो सुद्धा ऑप्शन म्हणजे त्याचं सुद्धा स्पेलिंग जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक जो आहे तो 1 हा त्याचा काय आहे, पर्याय आहे की जो चुकीचं स्पेलिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट. इथं थोडं मिस्टेक झालेलं आहे स्पेलिंग. करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. दिलेल्या वाक्यामध्ये योग्य ऍक्टिव्ह व्हॉइस कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, दिलेलं वाक्य दिलेलं आहे. वाक्य आहे, द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी. आता व्हॉइस म्हटलेला आहे, कोणता व्हॉइस दिलाय का? ऍक्टिव्ह व्हॉइस शोधा किंवा पॅसिव्ह व्हॉइस शोधा असं दिलंय का? नाही. मग त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला काय काम करायचं, हे जे दिलेलं सेंटेन्स आहे त्या दिलेल्या सेंटेन्सचा व्हॉइस नेमका कोणता आहे तो शोधायचा आहे. मग दिलेलं सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे ते शोधायचं आहे. आता ते शोधत असताना पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एक लक्षात ठेवायचं की ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आणि व्ही3 असतं, ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आणि व्ही3 असतं त्या ठिकाणी ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं समजायचं. एक फक्त याला अपवाद आहेत, प्रेझेंट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट हे फक्त त्याला अपवाद आहेत. 2 काळ फक्त अपवाद आहेत. अदरवाईज किंवा इतर वेळेला तुम्हाला समजा इथं बाय मी दिलं म्हणून तुम्ही ओळखू शकता की हे पॅसिव्ह व्हायचं आहे. पण समजा ते दिलं नसतं तर मात्र तुम्हाला तो शोधण्यासाठी म्हणजे कम्प्लिटेड पर्यंतच वाक्य काही वेळेला देतात. इथंपर्यंतच वाक्य दिलं असतं तर मात्र ते शोधणं कठीण झालं असतं. त्यामुळे इथं बाय मी दिलं त्यामुळे तुम्ही सांगू शकता की मी हे काय आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. मात्र पॅसिव्ह व्हॉइस हे वाक्य आहे का नाही हे शोधण्यासाठी दिलेल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद आणि प्लस क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस असतं. याला अपवाद फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ. त्याच्यामध्ये काय असतं, ते जर वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हॅव, हॅज, त्याच्या पुढे फक्त बीन लागतं, त्याच्या पुढे फक्त बीन लागतं आणि पास्ट परफेक्ट मध्ये हॅड बीन लागतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे हॅव हॅज प्लस बीन आणि हॅड प्लस बीन हे अशी जर रचना असेल आणि याच्या पुढे जर व्ही3 असेल, याच्या पुढे जर व्ही3 असेल तर मात्र ते वाक्य जे आहे ते काय असतं, पॅसिव्ह व्हायचं असतं. म्हणजे आता दिलेलं वाक्य काय बघा,
द असाइनमेंट हॅड नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी. म्हणजे हे वाक्य दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. म्हणजे आपल्याला काय शोधायचा, याचा ऍक्टिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. मग ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना आपण नेमकं काय करतो, तर जे शेवटला दिलेलं वाक्य आहे ते आपण, शेवटला जो शब्द आहे बाय नंतरचा जो भाग आहे तो आपण अगोदर घेतोय. आता मीची प्रथमा, इथं मीची द्वितीय आहे, इथे मीची प्रथम वापरायची म्हणजे आय वापरलं. त्यानंतर लक्षात ठेवायचं, कम्प्लिटेडच्या अगोदर जो शब्द आलेला आहे, कम्प्लिटेडच्या अगोदर जो शब्द आलेला आहे, आता V3च्या अगोदर, हे कम्प्लिटेड म्हणजे V3 आहे, याच्या अगोदर जो शब्द येईल तो काय करायचा, काढून टाकायचा. म्हणजे आपण बिन काढून टाकलं, फक्त बिन. ठीक आहे, म्हणजे बिन आपण त्याच्या अगोदरचं काय केलं, काढून टाकलं. आता राहिलं काय, आय हॅड नॉट. आय हॅड नॉट म्हणजे आता हॅड नॉट आहे म्हणजे वाक्य कुठल्या काळातलं, दिलेलं वाक्य काय, पास्ट परफेक्ट. हॅड आहे, हॅड आहे, त्यामुळे हे पास्ट परफेक्ट आहे. मग पास्ट परफेक्टची रचना काय, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ, अशी रचना आहे. मग या रचनेप्रमाणे आपल्याला वाक्य बनवायचं आहे. आय हॅड नॉट V3 कम्प्लिटेड ऑलरेडी आहे द असाइनमेंट, सुरुवातीचा भाग शेवटी. मग आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट, या हे जे आपण केलेलं ऍक्टिव्ह व्हॉइस आहे ते पर्यायामध्ये कुठं आहे बघा. आय हॅव, इथं हॅव आलंय त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. इथं दिलेलं आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट म्हणजे पर्याय क्रमांक 2 बी हे करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस, करेक्ट व्हॉइस आहे, म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं होतं. लक्षात आलं की दिलेलं वाक्य कोणत्या व्हॉइस मध्ये आहे ते अगोदर शोधायचं आणि मग त्याचा व्हॉइस चेंज करायचा, पर्यायामध्ये ते शोधायचं, तुमचं उत्तर मिळून जाईल. लक्षात आलं, पर्याय क्रमांक बी आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट हा त्याचं काय असतं, उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं आपल्याला. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना लक्षात घ्या, प्रत्यक्ष कथन केलेलं असतं, त्याचं फक्त आपल्याला अप्रत्यक्ष कथन करायचं आहे. यामध्ये फार अवघड टॉपिक नाहीये हा. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं बोललेलं विधान आपण आपल्या भाषेत सांगत असतो. लक्षात आलं, उदाहरणार्थ रमेश गणेशला म्हणाला, तर गणेश त्याच्या समोर आहे रमेशच्या, तो रमेश जो आहे तो गणेशला सांगतोय तू माझा मित्र आहेस. आता हे रमेशचं बोलणं आपण आपल्या भाषेत सांगत असतो, तर ते कसं सांगितलं पाहिजे, रमेश गणेशला म्हणाला तो त्याचा मित्र, तो त्याचा म्हणजे आपण सर्वनामामध्ये कशा पद्धतीने बदल केला बघा. हा सर्वनामामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर इतर रूल आपल्याला माहिती आहेत की कशा पद्धतीने काळामध्ये सुद्धा बदल करायचा आहे. म्हणजे समजा दिलेलं वाक्य प्रेझेंट मध्ये असेल तर ते पास्ट मध्ये आपण करतोय, तर त्या पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. बघा, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. द डॉक्टर सेड द पेशंट डेड इन द नाईट. म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट. आता डायरेक्टचं इनडायरेक्ट हे फार अवघड नाहीये, फार सोपं आहे. प्रत्यक्ष कथनचं अप्रत्यक्ष कथन आपल्याला करायचं आहे. म्हणजे काय, उदाहरणार्थ समजा रमेश गणेशला म्हणाला तू माझा मित्र आहेस. आता रमेश हा गणेशच्या समोर आहे आणि तो त्याला सांगतोय. आता या रमेशचं बोलणं फक्त आपण आपल्या भाषेत इतरांना सांगायचं आहे, त्याला अप्रत्यक्ष कथन म्हणतात. मग मी कसं सांगणार, रमेश गणेशला म्हणाला की तो त्याचा मित्र आहे. काळामधला बदल आपण पाहूया तिथं वाक्य पाहताना, बरोबर आहे. तर तो त्याचा सर्वनामातला बदल या ठिकाणी फार महत्वाचा आहे. तो सर्वनामातला बदल आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे. ठीक आहे, मग आता आपण करूयात. बघा, द डॉक्टर सेड. आता इथं रिपोर्टिंग वर्ब बघा काय आहे, सेड आहे, बरोबर आहे. मग दिलेल्या वाक्यात कुठं कुठं सेड रिपोर्टिंग वर्ब आहे बघा. इथं द डॉक्टर सेज म्हटलंय म्हणजे हा ऑप्शन येऊ शकत नाही. द डॉक्टर सेज, इथं सेज दिलेला हा ऑप्शन येऊ शकत नाही. द डॉक्टर सेज इथं सुद्धा दिलेला आहे, हा ऑप्शन येऊ शकत नाही. त्यामुळे द डॉक्टर सेड, इथं सेड. त्यानंतर आपण वाक्य जोडण्यासाठी ज्या कंजक्शनचा वापर करतो विधानार्थी वाक्यामध्ये, हे दिलेलं वाक्य जे आहे ते विधानार्थी आहे. वाक्य जोडण्यासाठी आपण दॅट या कंजक्शनचा विधानार्थी वाक्यामध्ये वापर करतो, लक्षात घ्या. त्यामुळे तिथं दॅट येणार, इथं पण दॅट आहे, इथं पण दॅट आहे, इथं पण दॅट आहे. पण आपण रिपोर्टिंग वर्ब वरून आपण इथं सांगू शकतो. समजा इथं ऐकणारा जर असता, द डॉक्टर सेड टू पेशंट असं जर असतं, द डॉक्टर सेड टू पेशंट, मग ऐकणारा असता तर या सेडचं काय होतं, टोल्ड होतं. पण इथं ऐकणारा आहे का, ऐकणारा नाहीये. त्यामुळे इथं टोल्ड वाहिण्याचा काही संबंध नाहीये. त्यामुळे इथं झालं, दॅट पर्यंत आलं. चला पुढं,
द पेशंट. द पेशंट. द पेशंट. त्यानंतर आता हे दिलेलं वाक्य कोणत्या काळातलं आहे? सिंपल पास्ट. डेड म्हटलेलं आहे. सिंपल पास्ट म्हणजे इथं V2 आहे. सिंपल पास्ट सेंटेन्सचं आपण इनडायरेक्ट करताना त्याचं पास्ट परफेक्ट करतो. मग पास्ट परफेक्टची रचना काय? यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ या प्रमाणात त्याची रचना असते. ठीक आहे, मग त्याप्रमाणे रचना आहे का बघा. द डॉक्टर झालं, रिपोर्टिंग व्हर्ब झालं, हे कंजक्शन दॅट झालं, बरोबर आहे. त्यानंतर द पेशंट हॅड, इथं हॅडचं हॅड आलेलं आहे, बरोबर आहे. डेड इन द नाईट, म्हणजे हे ऑप्शन जो आहे तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्ष झालं. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढं आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. बघा इथं तुम्हाला दिलेला आहे सरळ सरळ काय दिलेलं आहे? पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस शोधायचा आहे. अगोदरचं वाक्य जे होतं ते फक्त व्हॉइस शोधायचं होतं, त्यामुळे इथं तुम्हाला डायरेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता ओपन द डोअर. पॅसिव्ह व्हॉइस करताना आपली जी रचना असते ती बघा. ओ प्लस टू बी स्वरूप प्लस V3 प्लस बाय प्लस S2 म्हणजे सर्वनामाची द्वितीय आहे ते S2 आपण अशा पद्धतीने रचना करतो. मात्र इथं बघा हे वाक्य विधानार्थी आहे का? हे दिलेलं वाक्य विधानार्थी आहे का? तर दिलेलं वाक्य विधानार्थी नाहीये. मग कुठल्या प्रकारचं वाक्य आहे? बघा ओपन न वाक्याची सुरुवात झाली. मग ओपन हे काय आहे? व्हर्ब आहे. मग ज्या वाक्याची सुरुवात व्हर्बने होते ते वाक्य असतं आज्ञार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग हे दिलेलं वाक्य काय आहे? इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचं वाईस करत असताना लेटनं सुरुवात होते. कशाने होते? लेट. त्यानंतर प्लस ऑब्जेक्ट असतं आणि त्यानंतर V3 असतं. हे अशी त्याची रचना असते. लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस V3. मग अशा पद्धतीची रचना कुठं आहे? इथं आहे का? नाही आहे. इथं आहे का? नाही आहे. इथं आहे. इथं आहे का? नाही. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. लेट द डोअर बी ओपन. हा इथं फक्त ऑब्जेक्ट नंतर आपल्याला काय वापरायचं आहे? बी वापरायचं. लक्षात आलं. म्हणजे याची जी रचना असते इम्परेटिव्ह सेंटेन्स पॅसिव्हाइज करण्याची रचना जी असते ती कशी असते? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 ही याप्रमाणे आपली काय असते? पॅसिव्हाइजची रचना असते. त्यामुळे लेट द डोअर बी ओपनड हे याचं काय ऑप्शन क्रमांक सी हा त्याचा बरोबर आहे. लक्षात आलं. पुढे जाऊयात. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पुन्हा इनडायरेक्ट स्पीच आलेला आहे बघा. पुन्हा एकदा इनडायरेक्ट स्पीचचा प्रश्न आलेला आहे. 2017चा हा प्रश्न आहे शिक्षक अभियोग्यता चाचणीमधला. तर वाक्य बघून बघूयात. शी सेज आय एम ग्लॅड टू बी हिअर धिस इव्हिनिंग. बघा तर आपल्याला शोधायचं आहे. आता शी सेज रिपोर्टिंग वर्ब काय? सेज आहे. ऐकणार आहे का? नाही आहे. आणि रिपोर्टिंग वर्ब कुठल्या काळातला आहे? वर्तमान काळातला आहे. त्यामुळं वर्तमान काळात रिपोर्टिंग वर्ब असल्यानंतर त्याचा भूतकाळ व्हायचा संबंध नाही. त्यामुळे हा ऑप्शन इथं सेड दिलेला आहे तो ऑप्शन येणार नाही, निघून गेला. पुन्हा सगळीकडे सेज सेज आहे. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब सेज इथं वाक्य जोडण्यासाठी जो कंजक्शन आपण जोडणार आहे विधानार्थी वाक्य असल्यामुळे दॅट. मग दॅट आहे का? तर इथं दॅट आहे, इथं दॅट आहे, इथं दॅट आहे, इथं पण दॅट आहे. म्हणजे हा ऑप्शन तर निघून गेला. राहिले 3 ऑप्शन आहेत. त्या 3 ऑप्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? शोधायचं आहे. ठीक आहे. आता आय हे सर्वनाम आहे. आय ती म्हणाली आय, मग तिच्याबद्दलच ते आहे ना. हे जे सर्वनाम आहे आय ते कुणाबद्दल आहे? शी बद्दल आहे, तिच्याबद्दल आहे. मग याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. पण आपण तिचं वाक्य आपण आपल्या भाषेत सांगत असताना काय करणार? आयचं. ती म्हणाली मला आनंद, बरोबर आहे. तर मग इथं काय होणार? आपण आयचं काय करणार आहे? शी करणार आहे. शी सेज दॅट शी. मग तशी रचना कुठं करून आहे? शी इथंपर्यंत आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे. आता बघा पुढं या धिस मध्ये बदल होतो. काय होतो? धिस मध्ये बदल होतो. धिसचं काय होतं? दॅट होतं. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना आपण धिसचं काय करतो? दॅट करतो. लक्षात ठेवायचं. मग हे दॅट झालेलं आहे का? इथं नाही झालेलं, त्यामुळे हा ऑप्शन गेला. इथं झालंय का? नाही गेलेला. इथं झालंय का? नाही झालेला, त्यामुळे इथं झालेला आहे बघा दॅट. ठीक आहे. आणि बाकीचा बदल झालेला आहे. त्यामुळं शी सेज दॅट शी वॉज ग्लॅड टू बी देअर दॅट इव्हिनिंग. धिसचं दॅट आपण करतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हा ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. ओके पुढे जाऊयात. चला
A sentence with an underlined word is given below. Find the word which is most similar in meaning to the underlined word. म्हणजे बघा, अंडरलाईन दिलेला नाही, तो इथं काय दिलेला आहे, कलर केलेला आहे. बरेन या शब्दाला आपल्याला काय करायचं आहे, सिमिलर वर्ड शोधायचा आहे, म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला यासाठी शोधायचा आहे. द फार्मर्स वॉन्ट टू यूज द वॉटर इन टू इरिगेट बरेन डेझर्ट लँड. बघा, आता या बरेनचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर इथं तुम्हाला शोधता येणार, अदरवाईज तुम्हाला शोधता येणार नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग बरेनचा अर्थ काय आहे का माहिती? बरेनचा अर्थ माहिती आहे का? तर बरेनचा अर्थ आहे वॉन्स. वॉन्स म्हणजे लक्षात घ्या, आता बरेन डेझर्ट लँड म्हटलेला आहे, म्हणजे ज्या जमिनीमध्ये काही पिकू शकत नाही अशी जमीन, म्हणजे नापीक जमीन. लक्षात आलं? तर त्याचा वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलतो. त्याचा अर्थ वॉन्स सुद्धा होतो, नापीक सुद्धा होतो. मग इथं बघा, आता काय म्हणलेलं आहे, आपल्याला समानार्थी सांगितले ना. मग समानार्थी सांगितल्यामध्ये बघा, प्रोडक्टिव्ह म्हणजे जिथं उत्पादित होऊ शकतं असं, त्यामुळे हे होऊ शकत नाही. फर्टाईल पीकजन्य आहे. फ्रुटफुल हे सुद्धा योग्य आहे. म्हणजे हे सगळे जे आहेत ते काय आहे, याला विरुद्धार्थ आहेत. आणि समानार्थी कोणता आहे, अनप्रोडक्टिव्ह, की ज्याच्यामध्ये उत्पादित होऊ शकत नाही. अनुत्पादित म्हटलेला आहे, म्हणजे जिथं काही पिकू शकत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हा ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. चला, पुढचा आहे, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेसेस ऑफ द गिवन प्रोवर्ब द मिनिंग. बघा, आता हे प्रोवर्बचे प्रश्न 100% असतात बरं का, 100% असतात. तर आपल्याला ते शोधायचं आहे. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट, याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. याचा जर तुम्हाला अर्थ समजला तर खालचा अर्थ तुम्हाला, खालचा ऑप्शन शोधायला काय अवघड जाईल. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट म्हणजे भुंकणारे कुत्रे चावत नाहीत, ही म्हण आपल्याला माहिती आहे. आणि सेल्डमचा अर्थ क्वचित. भुंकणारे कुत्रे ते क्वचितच चावत असतात, किंवा रेग्युलर जी प्रचलित म्हण आहे ती कोणती आहे, की भुंकणारे कुत्रे चावत नाहीत. मग त्याचा अर्थ असणारा यातलं कोणता आहे बघा, पीपल हू मेक बिग थ्रेट्स नेव्हर युजली कॅरी देम आउट. पीपल आर अफ्रेड ऑफ दोज हू हॅव बिग अँड बार्किंग डॉग्स. त्यामुळे हा ऑप्शन येत नाही, हा त्याच्याशी सिमिलर आहे. डॉग्स आयदर बार्क ऑर बाईट, हा ऑप्शन येऊ शकत नाही, म्हणजे ते भुंकत नाहीत आणि चावतही नाहीत असं होऊ शकत नाही त्याचा अर्थ. पीपल हू थ्रिटन अदर्स आर द मोस्ट डेंजरस पीपल, हे सुद्धा होऊ शकत नाही, सिमिलर. मग सिमिलर काय झालं, पीपल हू मेक बिग थ्रेट्स नेव्हर युजली कॅरी देम आउट, हा त्याच्याशी सिमिलर वाक्य होतं. सेम, या भुंकणारे कुत्रे चावत नाही, सेम त्याचा अर्थ असणारं हे जे वाक्य आहे ते हे आहे. त्यामुळे हे कोणतंही होऊ शकत नाही. तर पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीचे प्रोव्हर्बवर काय असतात, प्रश्न असतात. पुढे जाऊयात. चला, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. ऍक्टिव्ह वॉइस शोधायचं आपल्याला. ऍक्टिव्ह वॉइस, करेक्ट ऍक्टिव्ह वॉइस. द फील्ड्स आर बीइंग प्लाउड बाय द फार्मर्स. प्लाउड म्हणजे काय, नांगरणे. आपल्याला माहिती आहे नांगरणे. चला, मग पुढे जाऊयात आपण. नेमकं काय ऍक्टिव्ह वॉइस आहे ते आपल्याला करायचं आहे. मगाशी आपण पॅसिव्ह वॉइस केलं. बघा, द फार्मर्स सुरुवातीला घ्या. द फार्मर्स घेतलं. त्यानंतर मी काय सांगितलं होतं, की जो क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या अगोदर जो शब्द आलाय तो काढायचा. मग इथं हे क्रियापद आहे, त्याच्या अगोदर काय आलंय, बीइंग आलेलं आहे. मग बीइंग निघून गेलं, राहिलं काय, आर राहिलेला आहे. आर राहिलं याचा अर्थ काय, ते वाक्य प्रेझेंट मधलं आहे. आणि प्रेझेंट मध्ये असताना काय असतं, तिथं आयएनजी, म्हणजे आयएनजी पण काढलेलं आपण आहे. त्यामुळे हे दिलेलं वाक्य जे आहे ते कशात आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला करायचं आहे.
मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची रचना काय आहे? यस प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ ऑब्जेक्ट, अशा पद्धतीने रचना करायची. मग सब्जेक्ट तर घेतला आपण द फार्मर्स. त्यानंतर एमइजार पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद. द फार्मर्स हे काय अनेक वचने आहे, त्यामुळे काय सहाय्यकारी क्रियापद येणार? आर. द फार्मर्स आर. त्यानंतर क्रियापदाला आय एन जी म्हटलेला, मग क्रियापदाला आय एन जी लावायचं आपल्याला. प्लाउड आहे त्याला आय एन जी प्रत्यय काय येणार? पुढे काय राहिलं? ऑब्जेक्ट राहिलं. ऑब्जेक्ट कोणता आहे? द फील्ड्स. मग आता याप्रमाणे रचना कोणाची आहे बघा. हे सेम सेंटेन्स कुठं आहे? इथं ईडी लागला येत नाही, इथं आय एन जी लागला, इथं आय एन जी लागला, इथं ईडी लागला येत नाही, मग इथं आय एन जी राहिलं, इथं हॅज वापरला, हॅजचा काही संबंध नाही, त्यामुळं द फार्मर्स आर प्लाउडिंग द फील्ड्स म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. ओके, लक्षात आलं? पुढे जाऊयात. चला 13 नंबरचा प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज वन विच इज द करेक्ट पॅसिव्ह वॉइस. पुन्हा पॅसिव्ह वॉइस आलं बघा. पुन्हा पॅसिव्ह वॉइसचा ऑप्शन शोधायचा आपल्याला. आता पॅसिव्ह वॉइस मग दिलेलं वाक्य कुठलं आहे? ऍक्टिव्ह वॉइस आहे, ते आपल्याला पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे. काइंडली डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेस. आता इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे? हे अज्ञार्थी वाक्य आहे, मात्र वेगळ्या प्रमाणे. काइंडली डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेस. आता ही रिक्वेस्ट आहे. काय आहे रिक्वेस्ट? मग कुणाला दिलेली असते? आज्ञा नेहमी कुणाला दिलेली असते? तर समोरच्या व्यक्तीला दिलेली असते. समोरचा व्यक्ती कोण असतो? तो असतो यू. मग तो एकटा असेल किंवा अनेक जण असतील, त्यामुळं यू सोबत आपण काय वापरतोय? आर वापरतोय. काय वापरतो? आर वापरतो. त्यामुळं यू आर. आणि यू प्रेझेंट मध्ये आर आणि पास्ट मध्ये काय वापरतो आपण? वेअर वापरतो. ठीक आहे. आता इथं आर वापरायचं की वेअर वापरायचं? तर इथं बघा डू नॉट या ठिकाणी दिलेला आहे. मग डू नॉट आहे म्हणलं तर वेअर. रिक्वेस्टेड नॉट टू, नॉट दिलेला आहे त्यामुळे नॉट टू हॅव स्मोक इन पब्लिक प्लेस. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक इन पब्लिक प्लेस. इथं आर वापरले त्यामुळे हा ऑप्शन येऊ शकत नाही, इथं हा ऑप्शन येऊ शकत नाही, हा ऑप्शन हॅडबिनचा संबंध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर योग्य असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच आहे. द ग्रँडमदर सेड टू हर ग्रँडसन्स, डिड यू नॉट लाईक माय स्टोरी येस्टरडे. बघा सोपा आहे, बरोबर येतो वाक्य. आता बघा हे जे वाक्य आहे हे कुठल्या प्रकारचं आहे? हे दिलेलं वाक्य कुठल्या प्रकारचं आहे? डीड न सुरुवात झाली म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाला सुरुवात झाली, म्हणजे हे व्हर्बल क्वेश्चन आहे, येस टाईप क्वेश्चन. मग येस टाईप क्वेश्चन असताना आपण काय करतो? चला करूयात. द ग्रँड मदर सेड टू आहे, मग सेड टू असेल आणि जर येस टाईप क्वेश्चनचं वाक्य असेल तर इथं आपण आस्कडे वापरतो. काय वापरतो? आस्कडे वापरतो. मग इथं आहे का? इथं आस्कडे बघा, इथं आस्कडे आहे, इथं आस्कडे आहे, इथं आहे, इथं आस्क आहे, त्यामुळे हा ऑप्शन निघून गेला. इथं आस्क आहे, हा ऑप्शन निघून गेला. राहिले दोनच ऑप्शन. या दोन ऑप्शन मधला कोणता नेमका बरोबर आहे ते शोधायचं आहे. ठीक आहे, पुढं. आता हर ग्रँडसन्स वाक्य जोडण्यासाठी येसोड्या क्वेश्चन मध्ये आपण इफ किंवा वेदर वापरतो. इथं इफ. आता बघा दोन ऑप्शन फक्त बघायचे आपल्याला. इथं इफ आहे तर आहे, खाली इथं इफ आहे तर आहे. चला अजून पुढे जाऊयात आपण. आता डिड यू नॉट लाईक माय स्टोरी येस्टरडे हे वाक्य आपण विधानार्थी करतो आणि मग त्याचं इनडायरेक्ट करत असतो. आता हर ग्रँडसन्स म्हटलेला आहे. हर ग्रँडसन्स म्हटल्यानंतर कोण आहेत? तर इथं दे यू आलेला आहे, त्या सर्वनामामध्ये आपल्याला बदल करायचा आहे. मग यू हे एक वचन आहे का? नाही आहे, इथं अनेक वचन यू आहे. ग्रँडसन्स म्हटलेला आहे, अनेक वचन आहे, त्यामुळे इथं येणार इफ नंतर दे. मग इफ नंतर दे आहे का? इथं आहे का? इथं दे आहे, इथं दे आहे. चला इथंपर्यंत बरोबर आहे. आता पुढे बघा हे दिलेलं वाक्य कुठल्या काळातलं आहे? डीड आहे म्हटल्यानंतर सिंपल पास्ट आहे, आणि सिंपल पास्टचं आपण कशात रूपांतर करतो? पास्ट परफेक्ट मध्ये करतो. मग पास्ट परफेक्टची रचना काय? एस प्लस हॅड प्लस V3 अशी रचना असते.
मग पुढं तिथं हॅड यायला पाहिजे, दे हॅड. इथं हॅड आहे का, इथं हॅड आहे, इथं काय आलेलं आहे, डीड आलेलं आहे. त्यामुळे इथं हॅड आहे, नॉट लाईक हर स्टोरी द डे बिफोर. द डे बिफोर यस्टरडेज आपण रूपांतर कशात करतो, यस्टरडे हे डायरेक्ट मध्ये असेल आणि त्याचं इनडायरेक्ट करताना आपण काय करतो, द डे बिफोर अशा पद्धतीने रूपांतर. टुमारो असेल तर द फॉलोइंग डे, टुडे असेल तर दॅट डे, अशा पद्धतीने आपण ते बदल करतो. तुम्ही वाचला असाल ते. तर हे पर्याय क्रमांक सी हा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. लक्षात आलं, अतिशय सोपे आहेत. पुढं संपले. ठीक आहे. तर मला वाटतंय हे 14-15 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला समजले असतील की 2017 आणि 2022 या परीक्षेला या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आलेले होते. आणखीन काही प्रश्न आपण यासोबत काही घेणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात महत्वाचं, परीक्षा जी आहे ती योग्य वेळेत आहे त्या वेळेतच होणार आहे, त्यामुळे सर्वांचा अभ्यास सुरू असेल अशी अपेक्षा आहे. काही जणांच्या अडचणी झाल्या की काही जणांनी उशिरा फॉर्म भरत होते, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी फॉर्म भरले, पण काही टेक्निकल एररमुळे त्यांचे ते फॉर्म सबमिट होऊ शकणार नाही, त्यामुळे त्यांना अडचणी झालेल्या आहेत. आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता फार कमी आहे, त्यामुळं आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाहीये. अभ्यासावर फोकस आता तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.